नमस्कार, मी मच्छिंद्र टिंगरे। खरं तर आज एका प्रवासात असताना मला हे एक अतिशय सुंदर आणि मनमोहक ठिकाण दिसलं, जिथं तब्बल 108 शिवलिंग आहेत, 12 ज्योतिर्लिंगांची मंदिरे एकाच जागेवरती आहेत। जवळपास 37 मंदिरं या ठिकाणी आहेत आणि ती एकाच जागेवरती आहेत। एका डोंगरात हे ठिकाण आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे ठिकाण आहे देवराष्ट्र, जे यशवंतराव चव्हाणांचं जन्मगाव देखील आहे। आणि याच देवराष्ट्रमध्ये हे अतिशय उत्कृष्ट असं विलोभनीय दृश्य असलेलं डोंगराच्या मध्ये या ठिकाणी हे देवस्थान आहे। त्याला सागरेश्वर देवस्थान म्हणून खरं तर ओळखलं जातं, कारण इथली मूळ मूर्ती जी आहे ती स्वयंभू आहे आणि त्या पिंडीच्या खाली पाणी आहे अशी आख्यायिका देखील आहे। हे सगळं बघू शकता। मी तुम्हाला इथली काही मंदिरं दाखवतो आणि तुम्ही हा जुना परिसर खरं तर इथून सुरू होतो आणि ह्या भागातून ही मंदिरं सगळी सुरू होतात। जवळपास 35 ते 37 मंदिरं इथं एकाच ठिकाणी आहेत। तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील ही सगळी मंदिरं जी आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे चारी बाजूनी या ठिकाणी डोंगर आहे आणि मध्ये जिथं दरी आहे त्या दरीमध्ये ही सगळी मंदिरं आहेत। तर असं हे खूपच मनाला शांती देणार असं एक चांगलं ठिकाण आहे देवराष्ट्र। खरं तर ही देवराष्ट्राची दुसरी देखील ओळख आहे की जिथं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं देखील हे गाव आहे आणि त्या ठिकाणी असलेलं हे मंदिर, मूळ मंदिर जे आहे ते पलीकडच्या बाजूला आहे। हे बघू शकता आपण। इथं हे सोमेश्वर मंदिर आहे, त्यानंतर इथं काशी विश्वेश्वर मंदिर आहे। सगळ्यात महत्त्वाचं इथं अन्नपूर्णा देवींचं मंदिर आहे, कार्तिक स्वामींचं मंदिर आहे। या परिसरामध्ये सकाळचं एकदम मनाला प्रसन्न वाटेल अशा वातावरणामध्ये मला इथं येण्याचा योग आला। कदाचित आज सकाळी पहिल्यांदाच इथं मी आलेलो आहे। ही समोर पण तुम्ही मंदिरं बघू शकता, अनेक शिखरं दिसतील तुम्हाला इथं। ही शिखरं जी आहेत ही सगळी इथं ज्या 108 पिंडे आहेत त्याच्यामध्ये एवढी ही सगळी मंदिरं आहेत। हे समोर दिसतंय ते हे मूळ सागरेश्वरांचं मंदिर आहे। छोटी छोटी मंदिरं, जवळपास 108 पिंडी या परिसरामध्ये आहेत। खूपच चांगला परिसर आहे इथं। भाविकांना, शंभू भक्तांना नक्कीच हे ठिकाण आवडेल। या ठिकाणी आपण कधी ना कधी नक्की भेट द्या। इथल्या या मंदिराची नेमकी काय आख्यायिका आहे ही देखील आम्ही या ठिकाणी इथं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर हा आजचा व्हिडिओ जो आहे तो एक वेगळा ब्लॉग होणार आहे किंवा पहिल्यांदाच अशा प्रकारचा व्हिडिओ मी आपल्यासमोर आणत आहे। सागरेश्वर देवस्थान येथे 1937 मंदिर आहे, 108 शिवलिंग आहे। मुख्य मंदिरासह इथं 12 ज्योतिर्लिंगांची मंदिर आहेत। अंबिका मातेचं मंदिर आहे, 2 गणपतीचे मंदिर आहेत, विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर आहे, श्री दत्ताचं मंदिर आहे, कार्तिक स्वामीचं मंदिर आहे। इथं मुख्य पिंडीखाली संपूर्ण पाणी, त्यामुळे या मंदिराला म्हणजे या देवस्थानाला सागरेश्वर असं म्हटलं जातं। मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग आहे, दुसऱ्या गाभाऱ्यात विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आणि तिसऱ्या म्हणजे सभागृहात सागरेश्वरची उच्च मूर्ती आहे। आत मुख्य पिंडीच्या दर्शनासाठी भाविकांना ओल्या कपड्याने प्रवेश दिला जातो। श्रावण महिन्यात येथील उत्सव असतो, यात्रा असते। महाशिवरात्रीलाही मोठा उत्सव असतो। सत्तेश्वर नावाच्या राजाने या देवस्थानची उभारणी केलेली आहे। 2 ऋषीमुनी आहेत, म्हणजे मंदिराच्या बाहेर आपण बघितलं तर 2 ऋषीमुनींच्या मूर्ती आहेत। त्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येतून मुख्य शिवलिंगाची निर्मिती झालेली। त्यावेळी सत्तेश्वर राजा इथे शिकारीसाठी आला होता आणि राजाला शिकार मिळाली नाही, तहानेने व्याकुळ झाला होता। त्यावेळी राजा पाण्याच्या शोधात असताना त्यांना ऋषीमुनी निदर्शनास आली। त्यावेळी त्यांनी ऋषीमुनींना विचारले की इथे पाणी कुठे मिळेल। त्यावेळी ऋषीमुनी ध्यानधारणा करत असल्यामुळे त्यांनी काही उत्तर राजाला दिले नाही। त्यामुळे राजाने क्रोधित होत तेथील म्हणजे घाण उचलली तिथली शेजारची आणि त्यांच्या डोक्यावर ठेवली। त्यामुळे ऋषीमुनींची तपश्चर्या भंग पावली। ऋषीमुनींनी त्याला शाप दिला की बाबा तू आमच्या डोक्यावर घाण ठेवलीस, त्यामुळे आमची तपश्चर्या भंग पावली।
तसेच तुझ्या अंगावरही किडे पडतील. राजाने याचना करत ऋषीमुनींना सांगितलं की मी इतका मोठा राजा आहे, मला राज्य कारभार करावा लागतो, मी ती किडे पडलेले शरीर घेऊन कसा राज्य कारभार करणार, मला उपशाप द्या. त्यावेळी ऋषीमुनींनी दया दाखवत राजाला फक्त रात्रीचेच तुझ्या अंगावर किडे पडतील असा उपशाप दिला. तेव्हापासून राजाच्या शरीरावर रात्रीचे किडे पडायला लागले. पुन्हा एकदा राजा असा शिकारीसाठी आल्यावरती त्याला या अरण्यात पाणी दिसलं आणि त्या पाण्याने त्याने हातपाय वगैरे धुतले. तेव्हापासून त्याच्या शरीरावर रात्रीचे किडे पडायचे बंद झाले. त्यावेळी त्या पाण्याचं महत्त्व राजा आणि राणीच्या लक्षात आलं. त्यानंतर राजाने त्या पाण्याने आंघोळ वगैरे केली. तेव्हापासून त्याच्या शरीरावर किडे पडायचे बंद झाले. त्यावेळी राजाने ऋषीमुनींना शरण येत की माझ्या शरीरावर किडे पडायचे बंद झाले, मी तुमच्यासाठी काय करू असं विचारलं. त्यावेळी ऋषीमुनींनी सांगितलं की आमच्या तपश्चर्येतून पाठीमागे एक शिवलिंग तयार झालेले आहे, पिंड तयार झालेले, तू तिथं मंदिर उभार. त्यावेळी राजाने हे मंदिर उभारलं असं सांगितलं जातं. इथे शिलालेख वगैरे आहेत, मंदिराचा इतिहास सांगणारे शिलालेख आहेत. नंतर गद्दीगाळ आहे, मंदिराच्या जमिनीबद्दल जे लिहिलं जातं ती गद्दीगाळ सुद्धा आहे.